हे बघा इथं खोल जागा आहे, आता जाता येत नाही. पाहून घ्या, पाल मुतली अंगावर फोड आले तर तिथं लावायचं घुसडून. आता हे खाते तू खा, एक मी खातो. बघा आता सुमित्रा लागली खाले. गोड लागते, गोड्या रंगाची मस्त लागते चव. एवढं सापडलं पा भाजी बनवासाठी. मस्त झाला चहा, मस्त भाजी बनली, जबरदस्त भाजी बनली. नमस्कार भावा बहिणींनो, कसं काय चाललं आपलं. स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये. आम्ही रानामध्ये आलो होतो. आमच्या वावरामध्ये एक झाड आहे, त्या झाडाचे फळं पाहतो सापडंत, त्याची आम्ही भाजी बनवणार आहोत. फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा, छान अशी कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन द्या. आणि असेच आमचे गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे भावा बहिणी आम्ही आलो रानात, पाणी टाकायला आलो होतो, कपाशीले पाणी टाकायला आलो होतो. थोडा व्हिडिओ काढला होता, दिसते आपल्या चॅनलवर. आता आम्हाला जायचं आता वावरामध्ये. हे बघा तिकडे झाड आहे, हे बघा ते शिवनाचं झाड आहे, त्याच्या तिकडं एक झाड आहे मोहाचं. त्या मोहाच्या झाडापुढे जातो आम्ही. तिथं मोहोटे म्हणजे त्याला काय म्हणते, त्याला पुन्हा तुम्ही तर नाराज होऊन सांगत नाही आता. हा टोरी, टोरी त्या मोहाच्या झाडाच्या फळं म्हणजे टोरी आणतो, सापडंत पाहतो आणि सापडल्यास त्याची मस्तपैकी आम्ही भाजी आता बनवतो. तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा. चला आता तिकडे जाऊ. चाललो आता भाऊ बहिणींनो, सुमित्रा चालली, आता मी चाललो. आता तिकडे जाऊन आणतो आता मोहटे. पाय बरोबर पाय आहे का. बघा भाऊ बहिणींनो, आलो मोहाच्या झाडापुढी. ते कावं आग्यावा काव ते मोठा आहे तिथं, आग्यावा कावं का फांदाव झाडाचा आतमध्ये दिसते ना, मस्त भरतं. आग्यासंत हानिकारक आहे ते. तसे फांदे कसे लोंबल्या म्हणे, इकडे तसंच आहे फांद्या लोंबल्या म्हणे नसन. चल पाहतो आता भावा बहिणीनो किती सापडते का मोठे. होय होय हाय इथं लागून आहे. पा दिसते का तुम्हाला, पाहून घ्या. हे बघा झूम करतो पा, हे बघा, हे बघा, हे येत आहे बा लागून मोठे. याला मोठे म्हणते, टोरी म्हणतो आम्ही. त्याची भाजी आता बनवतो मस्तपैकी. हे बघा इथं खोल जागा आहे, आता जाता येत नाही. जातो आता कसं तरी, खाली नाही आहे. या कडकडानं पाळू का आपण, या कडकडानं पाळ. ही मोठी कशी आपली भाजी होऊन जाते. आता संपूर्ण व्हिडिओ पहा भावा बनेल का. तो दे का करा ससा, मग ससा आपलं जीवन जगते. का करायचं त्याचे आपल्याला तिकडे पडायला म्हणते ससा, नाही ते ससे तसे का करायचं ससे देते. तर भाऊ बहिणीनो पाळते आता सुमित्रा आता हे मोठे. मला चांगलं सुमित्राला कॅमेरा पकडता येत नाही, म्हणून आता मीच आता हे बघा लागली पडाले, म्हणून आता मीच आता पकडला कॅमेरा. सुमित्रा खराब करते व्हिडिओ. पाड चांगल्या प्रकारे, तुला जमत नाही कॅमेरा. पडला पाय पाय, पुन्हा पाड. मारता येत नाही सुमित्राला, आता का म्हणावं. आता व्हिडिओ पकडायला कोण नाही, पाड नाही होत नाही. आता का म्हणावं, आता सांगा आता तुम्ही. आता मीच पाडतो, आता उपाय नाही. आता ह्या टोरी आहे, ह्या टोरांबा आहे, आणि आमच्याकडे टोरांबा म्हणते याले. तर ह्या याची भाजी बनवणार आहोत मी. भावा बहिणींनो, आता हे टोर कच्चे का गावा पिकली, कच्ची आहे. आता हे टोर पिकली का मस्त गोड लागते भावा बहिणींनो. एखादी सापडन ना तुम्हाला दाखवतो बा खाऊन, जबरदस्त लागते. काल खाल्ली मी, होती आमच्या घरात. आता मी पाडतो, सुमित्रेला काही जमत नाही. आता हे पाडणं, पकड कॅमेरा पकड, हो देतं पा 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 दिवस. बहिणीनो आता हे बघा, हे टोरी पाडतो आता मी. टोरी प्रकार आहे, पल्ले बाय पडलं केलं सोडलं. आता पडल्या बा टोरी, असे पाडतो आता. टोरी भाजी बनवली वर तर लागून आहे ना. कुठं आहे व ते तसं आहे काटनास घोस. वर चकलं का तिथल्या, हो तिकडल्या काटण आहे पुन्हा त्याच्या वरच्या खांद्याले. हो
दिसत नाही उतरायला लागते खालून. बघा भाऊ बहिणीनो अशा पवल्या पा हे बघा. आता ह्या जमा करायच्या आता ह्या मस्त भाजी बनते. आता पुन्हा पाडतो आता ज्या सापडून त्या. पिकलं आहे का हे? नाही तेवढं नाही. हो आहे का पिकलं? दे मग. पिकलं आहे तर खाल दे. बघा भाऊ बहिणीनो हा ते पिकून आहे पा. बा आता ते पिकून आहे आता. पुन्हा केला का काय मेरा खराब. बोट बिन लावलं का काय मिळाली. बघा खाली पडून आहे. पुन्हा पाडतो आता अशा प्रकारे. दाखव ते पिकलेलं कोणतो. दाखव खाऊन भाऊ बहिणीले. तुला कॅमेरा पकडता येत नाही का. खाऊन दाखव भाऊ बहिणीले कसं लागते तर फोडून दाखवते. बघा बघा आता भाऊ बहिणीनो सुमित्रा आता फोडते पहा आता. हां बघा थांबा तुम्हाला दाखवतो बा आता. पाहून घ्या कसं आहे सांगा. जबरदस्त आहे. गोड गोड लागते. आणि हे बी फेकून त्याची नाही तर इजगुरी मुतली पाल मुतली अंगावर फोड आले तर त्याचं लावायचं आहे. घुसळून लावायची आतमधची बी. एवढी पॉवरफुल आहे. आणि याचे तेलसुद्धा काढते. स्वयंपाकात वापरते. लई कामासाठी आहे. आता हे खाते पा. तू खा. एक मी खातो. खाऊन टाको गावाली. खाऊन बघ. बघा आता सुमित्रा लागली खायले. गोड लागते. गोड्या रंगाची जबरदस्त लागते खायले. मी खातो आता भाऊ बहिणीनो. आता हे बघा हे अर्धा भाग मी खातो आता. मस्त लागते चव. खाऊन घ्या. तुम्ही खाल्लं का अजून तरी सांगा. मस्त आहे. खाल्लं कशी आहे चव. मस्त. आमच्याकडे याले टोर आंबा म्हणते. आणि आमच्या गावाकडे खातच होतं ना. आता खातच आम्ही. पुन्हा पाहू भेटेल तर चांगल्या चांगल्या बाकीच्या भाजी करू. बघा भाऊ बहिणींनो हे एवढं सापडलं पा भाजी बनवासाठी. नेतो आता जमा करून. बी सुद्धा ठेवतो तिच्या. बिया नाही याचे पानं राहते. बिया वाया नाही एवढ्याच्या. हे लागून आहे. हा नेतो आता. भावा बहिणींनो आता एवढे घेतले आहे ना टोरी. एवढ्या याची मस्त पैकी भाजी बनवणार आहोत आता. बघा आता कशी तरी आता झाली आमची भाजी. बघा जास्त काही सापडल्याच नाही. एवढं मोठं झाड ना काही जास्त नाही याले. एवढं मोठं झाड आहे ना लागल्याच नाही जास्त. काऊन का भक्कम लागेल तर पैसे. आता कुठे पकडते पाण्यामध्ये पकडते का. पानं घेतले आता. दूध दिखते नाही याचा. दूध दिखलं का मग हा खराब होते अंग. आता एवढे झाले आता भाऊ बहिणींनो. आता तिकडे जाऊन आम्ही चहा पितो. आता आम्ही साखरपत्ती आणली रानामध्ये. बनवतो चहा. हो आहे का नाही. काळ्या आहे का नाही भावरात. भेटून तर पाहतो काळ्या. बनवतो चहा आता. आता आल्यासारखा. आमचं कपाशीचं काम ते झालंच नाही. बघा एवढे सापडले आता. जातो आता तिकडं आता. मग संध्याकाळी घराकडे येऊन मस्तपैकी भाजी बनवतो. कृपया व्हिडिओ पाहत राहा आपला. चाललो आता भाऊ बहिणींनो. पहा आता चांगली चालला आता त्यातून. आता रस्ता धड नाही. बघा आता चढ आहे असा. चाललो आता तिकडे आम्ही. पेटलं का ग. हवा आहे. इजला आमचा इस्तो भाऊ बहिणींनो. आता भाऊ बहिणींनो चहा प्यायचा आता आम्हाला. दिमाग फिरला आता आमचा. चहा पेल्याशिवाय आता बरं वाटत नाही आपल्याला. मस्त निंबाची सावली आहे. गर्द निंबाची सावली. बघा आता सुमित्रा करते चहा. पितो मग. हवा आहे. यात बसतो थांब मी काटानं. हे इथं बसतो आता. हवा लागत नाही मग. तरी पण लागते म्हणा. घे पेटो. वाटा ना वाटा.
आणतो. बघा आता भाऊ बहिणीनो, असं असं आता आडवं पकडलं पाय पेटवासाठी. जमन आता असं आता हे करायला लागते बा जुगाड. तवा पेटलं पाय, जास्त नको हे करू, इथून जायचा मग. पेटला आता भाऊ बहिणीनो, खाऊन घ्या. जमलं आता मस्त. आता चहा बनवायचा आता. जमलं बा, हो जमलं आता. मी करते आता सुमित्रा चहा आता मस्तपैकी. बसतो आता येतो मी झाड्या बुडी आता. तर चहा होते आता सुमित्राचा मस्तपैकी. दोन कप लागते. का होते हे अद्रक हो, ठेचतो आता गोट्यावर. टेस गोटा टेस आता मोठा गोटा आहे देत आहे. ठेचताय आता सुमित्रा अद्रक. आता आणलं होतं गुरुवारी. आता हे अद्रक टाकलं. साखर पत्ती साखर टाकता. हम्म. तर जास्त आणली. कोणी जर म्हणलं आता आमचा कसा डेरगी येऊ शकते वावरात, हो ना, तर ते काही आलाच नाही आज वावरात. आलाच नाही आज. हो त्याची पराठी वापताय ना आपली. का गेली यायचा भाऊ. जीवनामध्ये काय भानगड आहे आपण ना. आता मी हाता हे बिया पडते. बिया पडल्या वाटते झाडाच्या. हे याचं झाड आहे ना निंबोनी, घे लिंबाचं झाड आहे ना, त्या निंबोन्या पडते. निमुने पडते. आता पत्ती टाकत आहो. मस्त आता चहा प्यायचा वावरामध्ये. आता आणला कप. हो अंड्या वाट्या. हा जमते वाट्या. हो. आता वावरामध्ये आता वाट्याने चहा प्यायचा. आता बघा आता मस्त चालू आहे आता सुमित्राचा चहा बनवणं. बहिणींनो, तिकडे चहा होत आहे तोपर्यंत आता हे 2-3 तोडतो. आता हे बरे लागते खाले. आता हे बघा तोडले. आता हे खातो. आता खाते तू. तब्येत चांगली बनते हे. एक खा. चांगलं आणलं तो म्हणतातच टेम्पो आहे ते वाटतं. थांबा म्हणते. आता बघा भाऊ बहिणीनं खातो आता हे. हे लिंबाची फळं आहे, मस्त गोड लागते. तर आम्ही हे नेहमीच खातो. गोड लागते अंदरचा त्याचा फळाच्या अंदरचा. निमोनिया म्हणते याले. हवा आहे ना, हवेने बरोबर इस्त लागत नाही आहे. तर लागला कडे आले. झाला आता आमचा चहा. झोमत असं आता तुले. नाही जमत असे पानं धरले तर. पे मग झोमत नाही आता. आता पेता भाव बहिणीनं चहा. या तुम्ही सुद्धा आता चहा प्यायला. मस्त झाला चहा, एकदम बढिया. ते तो आता भावा बहिणीनं चहा झोमते का होते का. आता घेतला आता वाटीमध्ये डायरेक्ट. आता येतो आता मस्तपैकी. आता हो आता कसं लागते का. आता मस्त लागते वावरामध्ये चहा प्यायली. रानामध्ये चहा प्यायली एक वेगळीच मजा येते भावा बहिणींनो. बनलाय म्हणून पुन्हा मस्त चहा. जबरदस्त बनला चहा आजचा. तुम्ही अजून तरी पेला का रानात चहा सांगा. झाला आता भावा बहिणींनो आमचा चहा पिणं. आता कुठं जाते आता. बरोट्याची भाजी पडत होती पण लहान लहानच आहे ना.
हा लहान लहान असा भाजी. आता तोरी आपण तोरी तोडल्या ना. तिकडं आहे का? हो तिकडे आहे पण लहान लहानच आहे. ते चोर आंबा तोडला त्याची आता भाजी बनवायची आहे आम्हाला. हो झाल्यावर पाहू घे तोरट्याची भाजी. हे आता होत बसन. आता हे आम्हाला तोर आंब्याची भाजी बनवायची आहे. बघा मला माहीतच आहे आता हे मग अशी तोडलेलं आपण. भाऊ बहिणींनो आता कसं आहे नवीन झाडं तर उगवत नाही आहे पण जुने झाडं लागले वाद आली. ती बघ आता पेराची पाळी आहे. भाऊ बहिणींनो चाललो आता घराकडे. आलो भाऊ बहिणींनो आम्ही घरी. हे बघा बापू सुद्धा आला. 2:30 वाजले आत्ता. आत्ताच आलो आम्ही रानातून. आता झाडझुडी करायची आहे. लई सारा गचाट आहे अंगणात. भाजी करायची आहे. मग पोट्यातली झाडझूड करायची आहे. बाहेरची झाडझूड करायची आहे. बकरे बांधतो पहिला आम्ही मग लागतो कामाधामाले. आता भावा बहिणींनो हे बघा हे मगाशी आम्ही आणले होते रानातून. मोवाचे फळ आणले. याले टोरी म्हणते आमच्याकडे. तुमच्याकडे का म्हणते का? डोंगरांबा म्हणते. आता याची भाजी बनवायची आहे. तर हे बघा आता हे आणि हे हरभऱ्याची डाळ येतं भिजवून घेतली आहे. आता हे धुवून टाकतो. भक्कम गरमी आहे. लावला पंखा. बघा उपाय नाही. या गरमीने खाली आपली वाढली पराठी आता. मगाच तर लागली होते वाळाली. दादा आतापर्यंत काल झाली. खूपच उष्णता आहे. 3 वेळा आता टिपाची पाडी आहे आता आपल्याला. वा रे वा. काकराचा पाण्याच्या हातचं आहे जास्त काय. आता अशा प्रकारे धुवून घेतले सुमित्रा ना. बघा आता हे कापून घेतो भावनीनं. बघा आता आवाज काढत नाही. तसं कसं कापते बा. कोण बोललं जरी. बघा आता अशा प्रकारे याला कापून घेते. आता काटानं कापायचं. काटानं चांगलं कापता येते. बघा ही राहते बटर. आता उकडते का अशीच कधी भाजी उकडून टाकतो. उकडून टाक मग. कारण तर हे बटर राहते ना. कच्चे बटर राहते पिकल्यावर गोड येते. आता भावा बहिणींनो याची आपण सालही काढली तरी भाजी करू शकतो. आता काही काही लोक साल काढत नाही. आम्ही की साल याची काढत नाही. आणि कसं आहे सालीमध्ये जीवनसत्व राहील. हा भरपूर आहे ते जीवनसत्व सालीमध्ये. आता बघा भावा बहिणींनो हे एवढे कापून घेतले. थोडेसे आहे आता कापाचे. कापते आता सुमित्रा. भाव बहिणीनं आता कापणं झालं. आता उकडून टाकतो. ठेवली आता कढई. आता उकडून टाकते आता या पोळी. आता हे उकडून टाकतो. आता हे झाकून घेतलं. शिजलं का पाहताय आता सुमित्रा. शिजलं ना का बा. हो झाल्या शिजल्या. हे असं तुरट पाणी निघून गेला. हो चांगलं लागते मग. हो हे पाणी असं वसून घेतो. बघा आता हे असं खाली आता पाणी फेकून द्यायचं. ते आता पाणी. आता कांदा कापतो. आता भाऊ बहिणींनो सुमित्रा कांदा कापत आहे. लसण मी आत्ताच काढून घेतला होता. कोठ ठेवला का कोठ ठेवला बा. हाय मी आत्ता बाहेर लसण काढला. हो काही दाखवायचं काम नाही. मग दाखवता येते ना. आपलं का झालं का आता भाजी मगच काढता येते. मीच काढला होता. हे बघा एक गाठ्या लसणाचा अर्धा काढला. काढून ठेवला कांदा. ह्या अर्धा गाठ्या काढला. आता अर्ध्या ठेवला. आता कांदा कापले आता सुमित्रानं.
हे लसूण काढतो, धबड काढतो, एकदम काही बारीक नाही काढत. गॅस होता. भावा बहिणीनं आता गॅसवर कढई ठेवली. आता बाहेर भक्कम उष्णत आहे, केलंच नाही चुलीवर स्वयंपाक. बकरी फक्त त्यातच बांधून आहे. आपली बकरी नाव मग आताच घरामध्ये आहे. तेल टाकत आहो. का हो ठेव आता जिरं 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 टाक. आता जिरं थोडंसं फोडणी जिरं टाकून घेतो. चालू आहे आता भावा बहिणीनं फोडणी. आता कांदा टाकत आहो. चुलीवरच चांगला लागते स्वयंपाक का. पण आता आमची बकरी आहे ना त्याचा आपल्या कोट्याला साधारण लावा लागतं. ते बनवावं लागते कोट्याचं आमचं चांगलं. बकरी आमची बाहेरच निघते. आता फिरवून घेतो मी. कढीपत्ता नाही, थोडासा कढीपत्ता टाकतो. आता लसूण टाकत आहो. आता मी हळद टाकत आहो. तिखट टाकत आहो मी. आमचं तिखट चांगलं आहे. मस्त मिरची घेतले आणि ते आम्ही आणलं लावून तिखट. चांगलं तिखट आहे आमचं. आता मीठ टाकत आहो. परतून घेतो थोडंसं. उकडलेले टाकत आहो. मोहाच्या फळ्याचे तुकडे. मस्त भाजी बनते भावा बहिणी. तुम्ही खाल्ली का अजून तरी सांगा. मी नेहमीच खातो हे भाजी. आला मसाला आता. आता डाळ टाकत आहो. हरभऱ्याची डाळ आहे भिजवलेली. आता मस्तपैकी सुमित्र लागली भिजवाली. आता थोडी जबरदस्त दिली. आता बघा आता 2-3 मिनिटं मस्तपैकी शिरवून घेतलं. कशी दिसते आता भाजी पाहून द्या. आता आता भावा बहिणींनो याला 10-15 मिनिटं मस्तपैकी झाकून ठेवणार आहोत. शिजू द्यायचा आता मस्तपैकी. आता भाकरी बनवतो. जमते बनवा आता. भाकरी बनवतो. भाजीला भाकरी. तोपर्यंत आता हे वाफ धरून शिजते. आता भाकरी बनवते सुमित्रा. आता आंदण ठेवून आता भाकरीसाठी. जबरदस्त लागते भावा बहिणीनं. भाकरीसोबत ही भाजी खाल्ली ना चांगली लागते. सांधेदुखी असन, रक्त वाढवण्यासाठी, धष्टपुष्ट होण्यासाठी ही भाजी प्रत्येकानेच खाल्ली पाहिजे. महत्वाची भाजी. रोग प्रतिकार शक्ती वाढते या भाजीने. भावा बहिणीनं हे बघा आता अंदाज ठेवलं सुमित्रानं. आता त्याच्यात थोडंसं आता मीठ टाकलं बघा. आता याला कडतं येऊ द्यायचं. बघा भाऊ बहिणीनं एकदा आता काढून पाहिलं. साधारणतः बुडायला लागू शकते ना, त्याच्याने मी पाण्यात टाकलं ना म्हणून असं थोडंसं आता पुन्हा घेते आता परतून. मग पुन्हा एक डाव झाकून ठेवते. आत्ताच तोंडाले पाणी सुटलं बाबा भावा बहिणीनं. त्याची भाजीच चांगली बनते रे. पुन्हा भाकरीसोबत तर काही बोलायचं कामच नाही. आता झाका पाहिजे इकडे पुन्हा दिसते आता चांगल्या प्रकारे. शिजली आता मस्त का.
पाबळा बोटाने पाबळा या शिजली. शिजली ना मस्त. हो. काढा आता दे आता उचलून. भावा बहिणींनो शिजली आता आमची भाजी. आता हे भाजी आता काढून घेते आता खाली उचलून घेते. मग आता अंदाज येते भाकरीचं. बघा आता मस्त बनली भाजी खरंच जबरदस्त भाजी बनली आमची. झालं का अंदाज? हो. बघा भावा बहिणींनो आता हे असं टाकलं पहा. आता भाकरी करायला असं आता भिजवायचं. आता बघा आता असं चालू आहे तर मस्तपैकी भिजवणं. आता गरम गरम अंदान टाकलं ना तर झोंबते हाताले पण भाकरी मस्त बनते. थंड पाणी टाकून भाकरी बनत नाही ज्वारीच्या. बाजरीच्या भाकरी बनते थंड पाणी टाकून, ज्वारीच्या नाही बनत. आणि बाजरीच्या भाकरी आम्ही औषध खाल्लं आहे ना कशी लागते का. आमच्याकडे पिकतच नाही तर बाजरी. ज्वारी पिकते आणि यावर्षी कपाशी जाते ना नावनाच जाते यावर्षी. ज्याला वलतं आहे त्याचं होते आणि पाण्याच्या पडल्यामुळे ते वलतवाले आटते. विदर्भात यावर्षी खराब कंडिशन आहे. आमची गेली पराठी 2 वेळा टिबली पण पद लागली वाढाली आमची पराठी. पहा निकाल लागत आहे. भक्कम उष्णत आहे. जे परवा टिबलं ते नाही वापरत. टिबाला आता टिबण्याची पाळी आहे आता आमची. जमत आहे पहा. गरम गरम पाणी राहते ना. हम्म. मजा लागते याच्यात. हो. असं आता दाबून ठेवायचं चांगलं मुरते मग. तोपर्यंत आता याचं पाणी टाकलं. थंड पाणी नाही टाकत काय आता पक्का गरम पाण्यात पाणी टाकते. तर गरम थंड थंड जमत नाही पाणी आता लावाले हाताले. जमते नाही गरम पाण्यात टुंड टाकलं पाणी. असं आता थंड पाण्याचा हात लावायचा आणि असं गरम गरम भिजवायचं. का म्हणते मळायचं आता. बघा आता हे गरम गरमच असं मळायला लागते भावा बहिणींना. तेव्हा भाकरी चांगल्या येते ना तर येतच नाही भाकरी. गरम गरम मळतात चांगली भाकरी येते. चांगल्या लागते. ते निवलं ना तर काही फायदा नाही मग होतच नाही. कळतं आता म्हणून म्हणलं का एका ठिकाणी बहिणाबाई चौधरींनी अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. चालू आहे आता उन्हणी मोडणं. याले म्हणते उन्हणी. कणिक नाही म्हणत. जेवढ्याच्या पिठाची पीठ म्हणते. जे मोठं आहे याले म्हणते उन्हणी. याले म्हणते उन्हणी. याले म्हणते उंडा. हो ना बा. बघा मंगापासून असा उंडा चुरत आहे पा. आत्ता झालं पा ते चांगलं. आता हे असं हातावर आता भाकरी बनवते पा. आता हातावरही बनते भाकरी. आता सवय मूल्य सुमित झाले. सध्या भेटते ना गहू त्यामुळे आता जास्त सवय नाही भाकरी बनवायची. तर आता बा याच्यावर बनवते आता पोळपाटावर. जास्त पोळपाटावरच बनवतात आम्ही सध्या. पहिलं बनवे हातावर. आमची माई बनवे बहिणी बनवे. आता सवय मूल्य प्रत्येकाची गावाकडल्या लोकांची. तेवढी काही ज्वारी होत नाही ना. पहिलं खूप ज्वारी होय हो ना. तर जास्त हे करे हातावरच करे. आमच्याच घरी 8-9 पोते ज्वारी राहील. हो ना. वर्षभर खाऊ आम्ही. कन्या भाकरी जास्त खावा. हो. भात पोळ्या कमीच करू आम्ही. आम्हाला लय लागे जेवारी लहानपणी. आमच्या घरी लय होतं कुटुंब. आता कसं आहे
आता जास्त ज्वारी पेरत नाही ना, जास्त होतही नाही. डुकरच खूप खाऊन टाकते. हो, डुकर खाऊन टाकते, पार होऊ देत नाही. पाखरही खाते, डुकरही खाते. म्हणून आम्ही ज्वारी पेरणं बंदच करून टाकलं. चालू आहे आता भाकरी थापणं. थापटीव भाकरी चविष्ट, तब्येतीला चांगली, पोट साफ होते, रक्त वाढते, सानेदुखी होत नाही, मोडीबाद होत नाही. ही भाकरी खाल्ली तर पोट चांगलं राहते ना. पोट चांगलं झालं राहिलं का साहजिकच अन्न पचते चांगलं, झोप चांगली लागते, त्या माणसाला ताणतणाव जात नाही. आधी तवी गरम टाका आता मस्तपैकी तवीवर. बघा आता भावा बहिणींनो, आता पहिली भाकर आता सुमित्राने टाकली. बघा आता असं थोडस पाणी लावून घ्यायचं. टाकल्याबरोबर थंड थंड पाणी लावून द्यायचं, जेणेकरून भाकरी बगरेल होणार नाही. भाकरी चांगली दिसते, चवदार बनते मग भाकर. आता थोडसा वेळानं राहते शिजते. आता 1-1.5 मिनिटात शिजते, 1 मिनिटही लागत नाही. तोपर्यंत आता हे दुसरी भाकर बनवते सुमित्रा. कसं आहे, तावी पतली आहे ना, हो. परत जळून जाते भाकरी. पतली तवी आहे आमची. लवकरच उरपता लागते भाकर. बघा लागली जवळेल पा, पतली तवी आहे आमची. तर बघा आता आहे सरळ त्यानं उरपतून घेता येता. बाजू शिजली आता मस्तपैकी. तवीच तशी आहे आमची, काय करायचं. दुसरी तावी घ्या लागते आता आम्हाला. आणा लागेल आता एक दिवस. आमच्या कायद्यामध्ये भेटलीच नाही तवी, गेली त्या वर्षी घेतली तेव्हापासून बदलवतो म्हणता हेच ठेवता. आता दुसरी भाकरी आता अशा प्रकारे पुन्हा बनवून घ्यायची. झाली आता आमची भाकर. झाली, उघडी टाकतो नाही, थोडी आहे ना. पुन्हा एक बाजू आता पलटवली. आता 1-1.5 मिनिटाने येते पोपळा. हो का, अशी आता दाबून घेत आहे सुमित्रा. खाली दाबते तशी चांगला पोपळा येते. पोपळा येते मग फुगते मग आपली भाकर. बघा आता हे पुन्हा पलटवली है ना. हो, आता इथून तिथून चांगली. आता कोणाला कडक भाकरी लागते, कोणाला नरम भाकरी लागते. हो, तर आता आम्हाला थोडी कडकच लागते भाकर. म्हणजे नरम पाहिजे ना, तू आपल्या मनाने करते भाकरी. तर बापूले कडक म्हणजे लागते, नरम भाकरी आवडते, भावाले नरम लागते भाकरी. पण तू नाही करत. हो, आता भाकर चांगली झाली. आता आला नाही मग पोपळा यावेळी. हे आला ना. आला का पोपळा. हा, जाऊ दे, काढून घे मग. बघा जमली, काढून घे मग. आता आला म्हणते पोपळा आला चांगला. बघा आता ही भाकर आपली पहिली भाकर आपली मस्तपैकी बनली. आता हे दुसरी भाकर अशा प्रकारे बनवून घेत आहे. बघा भावा बहिणींना, आता आमची झाली भाजी माझ्या फळाची. आता भाकरी बनवल्या, आता गरम गरम आम्ही जेवण करता. आता पाहू आता कशी बनली आता मोहाच्या फळाची भाजी. बनली भाजी, जबरदस्त भाजी बनली. या भावाने तुम्ही सुद्धा जेवायला. एक नंबर बनली भाजी भाजी. सुद्धा मस्त लागते भाजी. जेवलो बापू. मी आता जेवलो, थोडं जेवतो. मस्त झाली भाजी. भावा बहिणीनं या आता जेवायला. गरम गरम भाकरी भाजी एकदम खावाल्या या. कुठे होते तब्येतीला चांगली आहे भाजी. किती भाजी खाऊ का असं वाटत आहे.